नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी मधील जनरल सायन्स या विषयातील जो पाठ तिसरा आहे, हा तिसरा पाठ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. या पाठातील या अगोदर आपण प्रॉपर्टीज ऑफ एअर, हवेचे गुणधर्म, हा पॉईंट आपण शिकलेला आहे. तसेच हे सर्व पॉईंट या ठिकाणचे कंप्लीट केलेले आहेत. त्यानंतर हा जो दुसरा पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, पाण्याचे गुणधर्म, हा सुद्धा पॉईंट आपण या अगोदर मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉईल आणि प्रॉपर्टीज ऑफ सॉईल म्हणजेच मातीचे गुणधर्म, मृदा म्हणजे काय आणि मृदेचे गुणधर्म काय आहेत, आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूया. सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी सॉईल म्हणजेच मृदा आणि 2 प्रश्न दिलेले आहेत, लेट्स रिकॉल म्हणून. ते प्रश्न काय आहेत आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय सॉईल अँड हाऊ इज सॉईल फॉर्म. मृदा म्हणजे काय, मृदा म्हणजेच माती, माती म्हणजे काय आणि माती कशी तयार होते. तर पहा मुलांनो, सॉईल मेक्स लँड अँड द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन टेक्स प्लेस ॲट अ व्हेरी स्लो प्रोसेस. बघा लक्षात घ्या, ह्याची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस ही अगदी हळूवार पद्धतीनं होत असते. म्हणजेच इट इज अ नॅचरल प्रोसेस, ही कशी आहे, एक नैसर्गिक प्रोसेस आहे. अँड इन विच हीट, कोल्ड वॉटर, रेन वॉटर कॉज वेदरिंग द बेड रॉक्स. म्हणजेच काय अर्थ होतो याचा, की जे मोठे मोठे जे खडक आहेत, या मोठमोठ्या खडकांचे लहान लहान तुकड्यांमध्ये रूपांतर होत असतं उष्णतेमुळे, त्यानंतर पावसाच्या पाण्यामुळे यामध्ये त्याचे लहान लहान कणांमध्ये रूपांतर होऊन त्याची माती तयार होते. दुसरा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, व्हॉट आर द इन्ग्रेडियंट्स ऑफ सॉईल. बघा कोणकोणते घटक असतात मातीमध्ये, तर मातीमध्ये 2 प्रकारचे घटक असतात. त्यामध्ये बायोटिक आणि दुसरा अबायोटिक. बघा लक्षात घ्या, बायोटिक आणि दुसरा आहे अबायोटिक. म्हणजेच याला आपण जैविक आणि अजैविक असे म्हणू शकतो. यामध्ये पहा, बायोटिकमध्ये वर्म्स, इन्सेक्ट, रोडेंट्स अँड मायक्रोब्स या सर्वांचा समावेश होत असतो बायोटिकमध्ये. आणि अबायोटिकमध्ये लहान लहान जे काही पार्टिकल्स असतात, त्यामध्ये वाळूचे कण आहेत, दगडाचे लहान लहान तुकडे आहेत, सँड म्हणतो आपण, त्यानंतर रॉक, स्टोन्स ETC, हे सर्व यांचा समावेश होत असतो. चला तर मग आता आज आपण हा जो पॉईंट आहे महत्त्वाचा दिलेला प्रॉपर्टीज ऑफ सॉईल, तो पॉईंट आपण काय दिलेला आहे पहा. प्रॉपर्टीज ऑफ सॉईल, मातीचे गुणधर्म. कलर इज ॲन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉईल. बघा रंग हा मातीचा सर्वात महत्त्वाचा असा एक गुणधर्म आहे. द सॉईल गेट इट्स कलर ॲज अ रिझल्ट ऑफ सेव्हरल प्रोसेसेस अँड द कलर ऑफ सॉईल नियर लँड सरफेस इज डार्कर दॅन द कलर ऑफ द लोअर लेयर्स. Soil may be of a different colors such as black, red, copper, yellow and gray. म्हणजे थोडक्यात काय सांगितलेलं आहे पहा मुलांनो, की कलर इज ॲन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. म्हणजेच रंग हा मातीचा किंवा मृदेचा एक सगळ्यात महत्त्वाचा असा गुणधर्म आहे आणि अनेक प्रक्रियांचा परिणाम होऊन मातीला रंग प्राप्त झालेला असतो. आता जे जमिनीची जे पृष्ठभागाची म्हणजेच मृदेची जी रंगछटा असते, ती खालच्या थराच्या रंगछटेपेक्षा कशी असते, थोडी गडद असते इन लोअर लेयर. अँड सॉईल मे बी अ डिफरंट कलर, आणि ती वेगवेगळ्या रंगाची असते. त्यामध्ये आत्ताच आपण पाहिले ब्लॅक, रेड, कॉपर, येलो अँड ग्रे. द कलर्स ऑफ सॉईल आर यूजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. मृदेचे रंग जमिनीचे वर्गीकरण करण्याकरता सुद्धा उपयोगी पडतात. Besides, they are indirectly useful in indicating several properties of the land.
And in this way, the property of the soil, such as its fertility, drainage of water, capacity to hold water, become clear from its color. And the color of the soil depends upon its texture and its organic ingredients, as well as on a chemical ingredients like iron, lime. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा, की मृदेचे रंग जमिनीचे वर्गीकरण करण्याकरता उपयोगी पडतात. तसेच हे जे काही जे जमिनीचे अनेक जे गुणधर्म दाखवण्यात अप्रत्यक्षपणे सुद्धा ते उपयोगी सुद्धा ठरत असतात. आणि या मृदेच्या रंगावरून ती जमिनीचा कस कशा पद्धतीचा आहे, काय नाही, त्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा कशा पद्धतीने होतो, काय नाही, आपल्याला हे ठरवता येते. त्याची कॅपॅसिटी कशी असते, होल्डिंग कॅपॅसिटी कशी आहे पाण्याची, त्यानंतर त्याचा पाण्याचा निचरा कसा होतो, ह्या सर्व गोष्टी ह्या त्याच्या रंगावरून सुद्धा काढल्या जातात. म्हणजेच त्याचा सॉईल डिपेंड्स अपॉन इट्स टेक्स्चर. टेक्स्चर म्हणजे त्याचा पोत म्हटला जातो. तर तो पोत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स असतात, तर ते ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स म्हणजे जैविक घटक, त्याच्यामध्ये असलेलं त्याचं आयरनचं प्रमाण, त्याच्यानंतर लाईमचं म्हणजे चुना, लोह यांचं जे काही प्रमाण असतं, यांचं प्रमाण, या सर्व घटकांचं रासायनिक घटकावर या अवलंबून असतात. बघा तुम्हाला या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे करून पहा म्हणून. तो काय आहे आपण आता या ठिकाणी पाहूया. पहा, ट्राय दिस. तुम्हाला ॲपॅरेटस दिलेले आहेत आणि प्रोसिजर सांगितलेली आहे. काय आहे पहा. 3 मेजरिंग सिलेंडर्स, 3 ग्लास फ्युनेल्स, फिल्टर पेपर, water fine sand, coarse sand, soil from an earthen pot used for a growing plants and etc. म्हणजे 3 मोजपात्रे, काचेची 3 नरसाळी, त्याच्यानंतर गाळण कागद, त्यानंतर पाणी, बारीक वाळू, जाड वाळू, अशा पद्धतीनं तुम्हाला हे सर्व घ्यायचे. त्यानंतर पॉट युज्ड म्हणजे काय, अर्थेन पॉट युज्ड म्हणलेलं आहे, म्हणजेच कुंडीतील माती इत्यादी तुम्हाला साहित्यामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर प्रोसिजर काय सांगितलेली आहे पहा, म्हणजेच कृती. फिट कोन्स ऑफ द फिल्टर पेपर इन द 3 ग्लास फ्युनेल्स. बघा या ठिकाणी आकृत्या दाखवलेल्या आहेत, ए, बी आणि सी. या तिन्ही आकृत्यांकडे लक्ष देत देत लक्षात घ्यायचं आहे. फिल द कोन्स विथ इक्वल क्वांटिटीज ऑफ सँड, सँडी सॉईल अँड क्लेई रिस्पेक्टिव्हली. बघा याच्यामध्ये काय टाकलेलं आहे, सँड टाकलेलं आहे. ओके, म्हणजेच आपण वाळू म्हणतो त्याला. बीमध्ये काय दिलेलं आहे, सँडी सॉईल दिलेली आहे. ओके, त्याला आपण रेताड माती म्हणतो. आणि सीमध्ये तुम्हाला क्लेई रिस्पेक्टिव्हली. बघा म्हणजे क्लेई म्हणजे या ठिकाणी चिकन मातीला काय म्हणतो आपण, क्लेई. ओके, प्लेस द फुनेल ऑन द मेजरिंग सिलेंडर. pour 1 test tube of water into each of the funnel and observe how much water is collected in each measuring cylinder. What inference will you draw from this? बघा हे आपल्याला प्रत्येक नरसाळ्यामध्ये किंवा हे जे काही फ्युनेल्स दिलेले आहेत, ह्या फ्युनेल्समध्ये समप्रमाणात पाणी घातल्याच्या नंतर त्याखाली ठेवलेले जे प्रत्येक मोजपात्र आहेत, त्यात किती पाणी जमा होते हे आपल्याला यावरून समजते. या तिन्ही आकृत्या जर तुम्ही पाहिलात तर या तिन्ही याच्यामध्ये वॉटर लेवल जी आहे ती सर्वांची सारखी आहे का, तर नाही. एमध्ये सर्वात जास्त दिसत आहे, त्यानंतर बीमध्ये त्यापेक्षा थोडंसं वॉटर लेवल कमी आहे आणि सीमध्ये त्यापेक्षाही कमी आहे. या प्रयोगावरून आपल्याला काय लक्षात येते मुलांनो, तर कोणत्या प्रकारची माती ही पीक घेण्यासाठी चांगल्या पद्धतीची आहे हे आपण यावरून ठरवू शकतो. तर बघा या प्रयोगावरून आपल्याला ह्या काही बाबी लक्षात येतात. त्यानंतर या प्रयोगावर आधारितच पहा, सॉइल टेक्स्चर. Soil contains particles of a different sizes. The textures of the soil is determined by the proportion of the particles of the various sizes in it. And following are the types of soil on the basis of its texture. बघा ह्या मातीचं जे काही प्रमाण आहे किंवा त्याचा पोत म्हणतो किंवा त्याचं जे टेक्स्चर आहे, त्या टेक्स्चरवरून मातीचे प्रकार पडलेले आहेत. त्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत पहा. पहिलं दिले सँडी सॉईल, दुसरा आहे सिल्ट सॉईल आणि क्ले सॉईल. हे 3 प्रकार आपल्याला आता या ठिकाणी पाहायचे आहेत.
त्यामध्ये पहिला आहे पहा सँडी सॉईल, म्हणजे रेताड मृदा असं आपण त्याला म्हणतो. द proportion of sand, that is the large particles in high in sandy soil. Water drains rapidly through sandy soil. It is easy to flop this soil. बघा व्हेरी इम्पॉर्टंट आहे हे, की ही कशासाठी सर्वात चांगली माती आहे सँडी सॉईल. इट इज इझी टू फ्लॉप धिस सॉईल, म्हणजेच नांगरटीसाठी ही सर्वात चांगली माती आहे. बट इट इज लेस फर्टाईल आहे. This is because the particles of the sandy soil are made of the mineral called silicon dioxide, quartz, and these particles do not dissolve in water, and therefore the soil has a very little capacity to supply nutrients. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपल्याला ही जी जमीन आहे, ही जमीन नांगरटी म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो की शेतीची मशागत करणे. तर ही जी शेतीची मशागत आहे, मशागतीसाठी खूप चांगल्या पद्धतीची जमीन असते, परंतु यामध्ये खूपच कमी प्रमाणामध्ये अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता असते, आणि अन्नद्रव्य जर पुरवता येत नसतील तर अशी जमीन ही पिकांसाठी तेवढी उपयोगाची नसते. त्यानंतर तुम्हाला दुसरा पॉईंट दिलेला आहे सिल्ट सॉईल. सिल्ट सॉईल म्हणजे काय, तर पोयटा मृदा किंवा पोयटा माती. द पार्टिकल्स ऑफ सिल्ट सॉईल आर ऑफ मीडियम साईज. बघा ह्या मृदेचे कणांचा जो आकार आहे तो कसा मध्यम स्वरूपातला असतो. अँड सिल्ट सॉईल इज नॉट अ प्लॉफेबल ॲज अ सँडी सॉईल. हाऊएव्हर इट इज मच मोर प्लॉफेबल दॅन क्ले सॉईल. धिस सॉईल कंटेन्स अ लार्ज प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. बघा यामध्ये मात्र ही जी जमीन आहे, ही जमीन सँडी सॉईल किंवा क्लेई सॉईल या दोन्हीपेक्षाही म्हणजे नांगरटीसाठी थोडीशी मध्यम स्वरूपातलीच असते. परंतु याचं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की धिस सॉईल कंटेन्स अ लार्ज प्रोपोर्शन ऑफ ए ऑर्गॅनिक मटेरियल. याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिक घटक आहेत हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियंट्स इज मच ग्रेटर. सिल्ट सॉईल इज ऑल्सो कॉल्ड सेडिमेंटरी सॉईल. बघा लक्षात घ्या, या मातीला आणखीन दुसरं काय नाव आहे, सेडिमेंटरी सॉईल असं सुद्धा म्हणतात, म्हणजेच गाळाची मृदा असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजेच या मातीमधील जे काही अन्नद्रव्ये आहेत हे अन्नद्रव्य पुरवण्याचं काम जे आहे हे खूप चांगल्या प्रकारचे असते. इट्स अ कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियंट्स इज मच ग्रेटर. बघा खूप चांगल्या प्रकारे असते. म्हणजेच जर समजा न्यूट्रियंट्स चांगल्या प्रकारे जर पिकांना पोहोचत असतील तर अशी जमीन ही सर्वात चांगली जमीन म्हणून ओळखली जाते पिकांसाठी. त्यानंतर म्हणजे क्लेई सॉईल म्हणजे चिकन मृदा. इन दिस सॉईल द प्रोपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल्स इज मॅक्झिमम. द पार्टिकल्स ऑफ क्लेई सॉईल फील्स स्मूथ टू टच. क्लेई सॉईल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. बघा या मृदेमध्ये मातीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण हे सर्वाधिक असते. खूप मोठ्या प्रमाणात लहान लहान कण असतात, आणि चिकणमातीच्या कणांना स्पर्श केला तर ते कसे लागतात, हे गुळगुळीत लागतात. म्हणजे क्लेई सॉईल कशी असते, हे स्मूथ टच. लक्षात घ्या याचा टच कसा असतो, खूप स्मूथ असतो. अँड क्लेई सॉईल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आणि ही जी चिकणमाती आहे या चिकणमातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता असते ही क्षमता खूप मोठ्या प्रमाणात असते. तर या ठिकाणी हे आपण मातीचे 3 प्रकार पाहिले आहेत. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे पहा, यामध्ये काय सांगितलेलं आहे यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. वाय इज इट डिफिकल्ट टू फ्लॉप क्लेई सॉईल. चिकन मृदेला मशागतीला जड मृदा असे का म्हणतात, म्हणजे फ्लॉपिंगसाठी म्हणजे नांगरटीसाठी ही जड का आहे असं का म्हटलं जातं. बिकॉज द प्रोपोर्शन्स ऑफ स्मॉल पार्टिकल्स इज मॅक्झिमम. म्हणजेच यामध्ये मातीचे जे कण असतात ते खूप बारीक कण असतात आणि त्यामुळे नांगरटी करण्यास ते जड जाते. दुसरा प्रश्न आहे व्हाय इज इट इझी टू फ्लॉप सँडी सॉईल. रेताड मृदेला मशागतीला हलकी मृदा असे का बरं म्हणतात, तेच लक्षात घ्या. कोणती, सँडी सॉईलला
म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे? बिकॉज द प्रोपोर्शन ऑफ लार्ज पार्टिकल्स ऑफ सँड इज मोर. म्हणजे मातीचे मोठ्या कणांचे प्रमाण यामध्ये कसं असतं? जास्त असतं. आणि तिसरा प्रश्न दिलेला आहे, व्हॉट इज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सिल्ट सॉईल? याची कशी असते? मीडियम असते. याचा आन्सर काय? मीडियम. अँड द फोर्थ क्वेश्चन, विच सॉईल इज सुटेबल फॉर द कल्टिवेशन अँड वाय? बघा, कोणती मृदा पिकांसाठी योग्य आहे आणि का? असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी केलेला आहे. तर याचं उत्तर आहे सिल्ट सॉईल. बिकॉज द पार्टिकल्स आर ऑफ ए मीडियम साईज अँड देन सिल्ट सॉईल इज नॉट इझिली फ्लफेबल. परंतु त्याचं जे लहान लहान कण आहेत, मीडियम साईज कण आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे गुड कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियंट्स. म्हणजेच त्याच्यामध्ये अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता कशी आहे? सगळ्यात चांगली आहे. अँड ऑल्सो कॉल द सेडिमेंटरी सॉइल्स असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. अँड कंटेन्स अ लार्ज प्रोपोर्शन ऑफ ए ऑर्गॅनिक मटेरियल्स. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक जे घटक आहेत ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. बघा, त्यानंतर आहे सॉईल स्ट्रक्चर, मृदेची रचना. हा पॉईंट आपल्याला आता या ठिकाणी पाहायचा आहे. द स्ट्रक्चर ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स इन इट. म्हणजे मृदेतील जे काही कणांच्या रचनेनुसार त्याचे प्रकार पडतात. सॉइल्स ऑकर्स इन द फॉर्म ऑफ ए कॉलुमनार, लॅमिनार, ग्रॅन्युलर ॲज वेल ॲज अ ब्लॉक शेप्ड स्ट्रक्चर. बघा, मातीची जी काही रचना आहे स्तरीय असते, त्याला कणस्वरूप म्हणतो. त्याच्यानंतर स्तंभाकार असते, काही ठोकळ्यांच्या स्वरूपात असते. बघा, हे ग्रॅन्युलर आहेत, लॅमिनार आहेत. हे इथं तुम्हाला ह्या बाजूच्या आकृत्यांमध्ये दाखवलेले आहेत. बघा, ह्या सर्व त्याच्या रचना आहेत. या रचनांमध्ये माती तुम्हाला आढळून येते. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल स्ट्रक्चर्स दिलेले आहेत. काय इम्पॉर्टन्स आहे पहा. म्हणजे मृदा रचनेचे काय महत्त्व आहे. द फर्टिलिटी ऑफ सॉईल डिपेंड्स अपॉन सॉईल स्ट्रक्चर. मृदेच्या रचनेवरच जमिनीची जी सुपीकता असते ती सुपीकता अवलंबून असते. द ॲडव्हान्टेज ऑफ गुड सॉईल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. बघा, त्यामध्ये कोणकोणते आहेत ते खालील दिलेले फायदे आहेत. पाहू. त्यामध्ये पहिला दिलेला आहे, रूट्स गेट अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होणे, हे एक आहे. त्यामध्ये दुसरं आहे, वॉटर ड्रेनेज इज अ गुड. म्हणजेच पाण्याचा निचरा चांगला होणे. देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. आणि त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते. बघा, हे जे आहेत हे इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला युजेस ऑफ सॉईल. मृदेचे पाहूया आता हे मृदेचे उपयोग. त्यामध्ये पहिलं दिलेलं आहे तुम्हाला प्लांट कन्झर्वेशन. म्हणजे वनस्पती संवर्धनासाठी मातीच पाहिजे. टू हेल्प प्लांट्स ग्रो. त्यामुळेच वनस्पतींची वाढ होते. सेकंड दिलेलं आहे वॉटर कन्झर्वेशन. म्हणजे जलसंधारणासाठी. सॉईल होल्ड्स वॉटर. ॲज अ रिझल्ट, बाय मीन्स ऑफ ए बर्न्स अँड लेक्स वी कॅन गेट वॉटर फॉर युजर थ्रू आउट द इयर. पहा, लक्षात घ्या, मृदा पाणी काय धरून ठेवण्याचं काम करते. त्यामुळंच आपल्या इकडले जे काही लेक्स असतील किंवा काही बंधारे असतील, बर्न्स असतील, हे यामध्ये पाणी आपल्याला मिळते. म्हणजेच 4 महिने जरी पाऊस पडला असेल तरी आपल्याला 12 महिने पाणी पुरवठा करण्याचं काम ह्या वॉटर कन्झर्वेशनमुळंच होत असतं. ते विहिरीच्या माध्यमातून, नदीच्या माध्यमातून, तलावाच्या माध्यमातून आपल्याला ते मिळत असतं. त्यानंतर तिसरा पॉईंट दिलेला आहे प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटीला आपण काय म्हणतो? अकार्यता. म्हणजेच सॉइल्स कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप्स. म्हणजे मातीला आपण जसा पाहिजे तसा आकार देऊ शकतो. दिस प्रॉपर्टी ऑफ सॉइल इज कॉल्ड द प्लास्टिसिटी. त्याच मातीच्या ह्याच गुणधर्माला अकार्यता असे म्हणतात. बिकॉज ऑफ इट्स प्लास्टिसिटी वी कॅन यूज इट टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हरायटी ऑफ शेप्स. त्यामुळंच आपण मातीपासून वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू बनवू शकतो. These articles can be baked to make them hard. आणि नंतर त्याला भाजून काय केलं जातं? त्या मातीला आकार दिल्याच्या नंतर त्या वस्तूंना
उष्णता देऊन नंतर हार्ड बनवलं जातं, टणक बनवलं जातं. वॉटर स्टोरेज, earthen pots and earthen lamps, idols, bricks, etc. are the articles made from the soils. म्हणजेच या माठ, रांजण, पंत्या, मूर्ती, विटा इत्यादी सर्व वस्तू ह्या मातीपासून बनवलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला काही युजेस दिलेले आहेत आणखीन, की सम युजफुल टाईप्स ऑफ सॉइल्स, आणखी काही आहेत की जे मृदेचे उपयुक्त असे प्रकार आहेत. त्यामध्ये आहे पहिलं चायना क्ले, त्याला केओलिन म्हणजेच चिनी मृदा असे म्हणतात. इट इज व्हाईट इन कलर, याचा रंग कसा आहे, पांढरा. इट इज यूज टू मेक अ क्रॉकरी, बाथरूम टाईल्स, टँक्स, लॅबोरेटरी ॲपरेटस, मास, जार्स इटीसी यामध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजेच उदाहरणामध्ये मला आणखीन सांगायचं परत हो का, इथं बाजूला दाखवलेले जे चित्र आहेत त्यामध्ये ही कपबशा ह्या कशापासून बनलेल्या आहेत, या चायना क्लेपासूनच बनलेल्या आहेत. तसेच आपल्या जे टाईल्स असतात बाथरूमच्या, म्हणजे स्नानगृहातील फरशा म्हणतो, तर त्या सर्व ह्याच मातीपासून बनलेल्या असतात. काही टाक्यासुद्धा असतात, टँकसुद्धा असतात. त्यानंतर प्रयोगशाळेमधील जे काही साहित्य असतात, ओके, लॅबोरेटरी ॲपरेटस, तर ती साहित्यसुद्धा ह्या मातीपासून बनवलेली असतात. त्यानंतर आयडल्स असतात, म्हणजे त्याला मुखवटे म्हणतो आपण. त्यानंतर बरण्यासुद्धा आहेत, त्या बरण्यासुद्धा आपल्या या चायना क्लेपासून तयार झालेल्या असतात. सेकंड आहे शाडू सॉईल, त्यानंतर दिलेले आहे शाडूची मृदा. इट इज व्हाईटिश इन कलर, ती सुद्धा पांढरट रंगाची असते. इट इज यूज फॉर मेकिंग अ स्टॅच्यूज अँड आयडल्स, पण या मृदेचा उपयोग हे पुतळे आणि मूर्ती बनवण्यासाठीच केला जातो. त्यानंतर तिसरं आहे टेराकोटा सॉईल, टेराकोटा मृदा म्हणतात त्याला. धिस सॉईल इज रेड इन कलर, ही लाल रंगाची असते. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अँड पॉट्स यूज टू ग्रोविंग प्लांट्स आर मेड फ्रॉम धिस सॉइल्स. बघा, या मृदेपासून कुंड्या किंवा सजावटीच्या ज्या काही वस्तू असतात त्या वस्तू बनवल्या जातात. आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे मुलतानी सॉईल, ओके, त्याला आपण मुलतानी मृदा किंवा माती म्हणतो. धिस सॉईल इज यूज इन अ कॉस्मेटिक्स, म्हणजे सौंदर्य प्रसाधनामध्ये ही माती वापरली जाते. तर हे आहेत काही इतर असे काही प्रकार जे उपयुक्त आहेत मातीचे, हे प्रकार आपण या ठिकाणी आता पाहिलेले आहेत. दिलेलं आहे मुलांनो. त्यानंतर डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, चायना क्ले इज अन इंडस्ट्रियल मिनरल ऑफ द टाईप केओलायनेट अँड इट इज फाउंड इन चायना अँड हेन्स कॉल्ड द चायना क्ले. बघा, चिनी माती हे केओलिनाइट या प्रकारचे एक औद्योगिक खनिज आहे आणि हे चीनमध्ये सापडते आणि म्हणूनच याला चिनी माती असे म्हणतात. अँड अपॉन हिटिंग धिस सॉईल acquires a glaze and hardness and therefore is used for making crockery. बघा, ही जी माती आहे या मातीला उष्णता दिल्यावर तिला चकाकी मिळत असते, ओके, म्हणजे ही शायनिंग दिसत असते, ओके, आणि त्याच्यामध्ये हार्डनेस म्हणजे कठीणपणा सुद्धा येतो आणि म्हणून याचा वापर भांडी बनवण्यासाठी केला जातो, क्रॉकरीमध्ये केला जातो. आता सॉईल टेस्टिंग काय सांगते इथं पाहूया आपण. पहा, सॉईल टेस्टिंग म्हणजे मृदा परीक्षा. द proportions of the various ingredients of soil can be determined by soil testing. During soil testing, the soil is examined for color, texture, and the proportion of organic matter in it. Soil is tested to find out if there is a deficiency of any ingredients and to decide what measures should be taken to remove the deficiency. लक्षात घ्या मुलांनो की मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण आपल्याला लक्षात येत असते. त्यामध्ये मृदेचा रंग कळतो, त्यामध्ये त्याचा पोत, तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण मृदा परीक्षणामध्ये आपल्याला तपासले जाते.
मृदेचे कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत हे ठरवण्यासाठी आपल्याला सॉईल टेस्टिंग म्हणजेच मृदा परीक्षण करणं खूप गरजेचं असतं. त्यामध्ये पहा, द सॉईल sample collected for testing is dried in an open space in the shade for 8 to 10 days. It is then shifted through the sieves. बघा, मृदा परीक्षण करण्यासाठी जमा केलेली जी माती असते ना, त्याचे जे नमुने असतात ते 8 ते 10 दिवस मोकळ्या ठिकाणी ठेवतात, सुकवले जातात आणि नंतर ते चाळणीमध्ये चाळून घेऊन नंतरच त्याचा वापर केला जातो, म्हणजे टेस्टिंग केली जाते. आता कशा पद्धतीने असते पहा. 2 टेस्ट्स नेमली द pH अँड द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट. बघा, यामध्ये सुद्धा किती 2 प्रकारच्या तुम्हाला टेस्टिंग असतात. त्यामध्ये एक pH आणि दुसरी आहे ती म्हणजे विद्युत वाहकता. ओके, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी टेस्ट आर पर्टिक्युलरली युजफुल इन फाइंडिंग आउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉईल and you can determine the fertility of the soil in your field and with the help of a different test. बघा, या ठिकाणी ही जी pH जी पद्धत दिलेली आहे आणि विद्युत वाहकता हे दिलेली आहेत, या 2 परीक्षणाचा विशेष उपयोग करून विविध प्रयोगाच्या आधारे तुमच्या शेतातील जी सुपीकता आहे किंवा नाही कशी या पद्धतीची आहे हे आपल्याला या ठिकाणी ठरवता येते. आता मुलांना तुमच्यासाठी या ठिकाणी एक नवीन शब्द आलेला आहे, तो म्हणजे काय, pH. आता pH मापन श्रेणी कशाला म्हणतात या ठिकाणी सुद्धा थोडी माहिती दिलेली आहे सायंटिस्टबद्दल आणि pH बद्दल सुद्धा. आपण ती अगोदर पाहूया. बघा, ग्रेट सायंटिस्ट यामध्ये काय दिलेलं आहे पहा. द डॅनिश सायंटिस्ट सॉरेन्सन्स पुट फोर्थ द कन्सेप्ट ऑफ द pH अँड बेस्ड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द हायड्रोजन आयन्स. म्हणजे कशाच्या आधारावर आहे pH, म्हणजे हायड्रोजन आयन, P फॉर पोटॅश आणि H फॉर हायड्रोजन. To determine the pH of the soil, a mixture of water and soil in the proportion of 1:2. बघा, याचं प्रमाण किती दिलेलं आहे, 1:2 is taken and tested using a several indicators. So, according to soil may be found to be one of the following 3 types. त्यामध्ये 3 प्रकारे आपल्याला सॉईलची टेस्टिंग आपल्याला करता येते. त्या ॲसिडिक, न्यूट्रल अँड अल्कलाईन. ॲसिडिक तुम्हाला किती दिलेला आहे त्याचा pH, द लेस दॅन 6.5. न्यूट्रलचं किती सांगितलेलं आहे पहा. न्यूट्रल या ठिकाणी pH 6.5 to 7.5. इट मीन्स अप्रॉक्सिमेटली 7. अँड द अल्कलाईन सॉईल pH हायर दॅन 7.5. बघा मुलांनो, तुम्हाला मी या जी pH जी श्रेणी आहे किंवा pH मापन श्रेणी म्हणतो आपण, तर ही जी pH मापन श्रेणी आहे याच्याबद्दलची एक तुम्हाला मी स्केल काढून दाखवतो आणि त्याबद्दलची माहिती सांगतो आहे. नीट लक्षात घ्या, ही आहे pH मापन स्केल, pH स्केल म्हणतो आपण याला. तर या pH स्केलवर 0 to 7 अँड 7 to 14 अशा पद्धतीची रचना असते. तर या ठिकाणी 0 ते 7 आणि 7 ते 14. तर 0 to 7 याला म्हणतात, बघा काय म्हटलेलं आहे, ॲसिडिक. याला म्हणायचं ॲसिडिक. त्यानंतर 7 to 14 याला काय म्हणायचं, याला म्हणायचं अल्कलाईन. अल्कलाईन. अँड 7 इज अ न्यूट्रल. याला काय म्हणणार, न्यूट्रल. हे 3 गोष्टी लक्षात घ्या. 0 ते 7 ॲसिडिक म्हणजे आम्लीय, म्हणजे या मातीमध्ये आम्लाचं प्रमाण जास्त आहे. आणि जर समजा टेस्टिंगमध्ये जर 7 आलं तर ते न्यूट्रल आहे. आणि जर टेस्टिंगमध्ये 7पेक्षा जर जास्त असेल, 7 ते 14च्या दरम्यान, तर ती मृदा जी आहे ती अल्कलाईन आहे, म्हणजे आम्लारी धर्मी मृदा आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच या ठिकाणी ॲसिडिक सॉईल, न्यूट्रल सॉईल आणि अल्कलाईन सॉईल असे हे तुम्हाला 3 त्यामधील प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा मुलांनो, ऑलवेज रिमेंबर म्हणून. तर हे ऑलवेज रिमेंबर काय दिलेलं आहे पहा. Soil texture is disturbed if chemical fertilizer are used excessively and that land becomes
unsuitable for sowing. So crops should be rotated in order to maintain the fertility of the land. बघा, रासायनिक खतांचा जो प्रमाण आहे हे प्रमाण जर जास्त प्रमाण जर झालं तर जमिनीचा जो काही पोत आहे तो काय होऊन जातो, बिघडतो. फॉर एक्झाम्पल, द फर्टिलिटी ऑफ द लँड डिक्रीजेस आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ व्हीट. हेन्स leguminous crops like the peanut, मूग, moth, beans, pea, lentil, bengal grams, soybeans should be cultivated to restore the fertility of the soil. बघा, म्हणजे आपण जे काही पीक घेत असतो हे पीक जर आपण आलटून पालटून घेतलो तर मात्र जमिनीचा जो काही कस आहे किंवा पोत जो आहे तो जो पोत आहे हा चांगल्या प्रकारे राहू शकतो. म्हणजे त्याची जी फर्टिलिटी जी आहे ती फर्टिलिटी व्यवस्थित राहू शकते. मुलांनो, या ठिकाणी तुमचा हा जो तिसरा पाठ आहे हा तिसरा पाठ संपलेला आहे. तर या पाठाच्या खाली दिलेली एक्झरसाइज आहे ही एक्झरसाइज तुम्ही पूर्ण कंप्लीट करा या चॅनलवर. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला पण विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब जर केलात तर तुम्हाला अशा पद्धतीचे जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत हे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.